हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहे। आता हिवाळ्यामध्ये हे खायला खूप चांगली आहे। तुम्ही ही एकदा बनवून रोज खाऊ शकता। खूप दिवस टिकते आणि जास्त साहित्य लागत नाही। 2 साहित्यामध्ये आपली ही शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार होते। खाण्यासाठी पण पौष्टिकच आहे, कारण गुळामध्ये पण कॅल्शियम आहे आणि शेंगदाण्यामध्ये पण कॅल्शियम आहे। त्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढण्यासाठी ही शेंगदाण्याची चिक्की खूप फायदेशीर आहे। उपवासासाठी पण ही शेंगदाण्याची चिक्की चालते। त्याला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू। इथं कढईमध्ये मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता हे भाजून घेणार आहोत आपण चांगले। वरची साल निघेल ना इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटं लागतात आपल्याला हे शेंगदाणे भाजायला। अशा हाताने बघायची साल निघायला लागली की मग आपण हे गॅस बंद करून ताटामध्ये काढून घेणार आहोत। इथं हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि ताटामध्ये आपण हे आता काढून घेणार आहोत आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला। म्हणजे थंड केले की त्याची साल व्यवस्थित अशी निघते। तोपर्यंत आपण बाकीची ही तयारी करू। आता ज्यामध्ये आपण ही चिक्की बनवणार आहोत ना, त्याला अगोदर आपण तेल लावून घेऊ। लाटण्याला थोडंसं तेल लावून घेऊ। तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता। हे अगोदर आपल्याला तयारी करून घ्यायची आहे। आता इथे शेंगदाणे हे पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि आता आपण सालं काढून घेणार आहोत सगळी त्याची। तर इथे अशी ही सालं काढून झालेली आहे। आता हे आपण सालं बाजूला काढून घेऊ सगळी आणि इथे आपले हे शेंगदाणे तयार झालेले आहेत आणि अशा त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्यात आपल्याला। अख्खा शेंगदाणा आहे ना त्याची अशी पाकळी करून घ्यायची आहे। एखादा दुसरा राहिला तरी पण चालतंय, पण अशा पाकळ्या करून घेतल्या ना की व्यवस्थित आपली शेंगदाण्याची चिक्की होते। आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे। इथे जास्त तूप लागत नाही आपल्याला, 2 चमचेच फक्त तूप लागतं। पोह्याचा चमचा आहे ना, त्या चमच्याने मी 2 चमचे तूप घेतलेले आहे। मग त्यामध्ये मी 1 कप गूळ घालून घेतलेला आहे। 1 कप शेंगदाणे आहेत तर 1 कप गूळ घालून घेतलेला आहे। म्हणजे समप्रमाणात हे सगळं घालून घेतलेलं आहे मी। आता हे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे। आता इथं पूर्णपणे हा गूळ विरघळलेला आहे आणि आपल्याला हा असा कडक पाक बनवायचा आहे। चिक्कीसाठी बनवायचा आहे, त्यामुळे आपल्याला हा असा कडक पाक बनवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं आपण असा हलवून घेणार आहोत आणि हे बघू शकता तुम्ही अशी वरती अशी बबल यायला लागलेले आहेत। तर आपण परत 1 ते 2 मिनिटं असं हलवून घेणार आहोत। आता वरती अशी पूर्णपणे अशी बबल यायला लागलेली आहे। आता आपला पाक तयार झाला का नाही ते कसं ओळखायचं? आता एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे असे ड्रॉप टाकायचे त्याचे आणि पूर्णपणे असे कडक होते। त्याच्यामध्ये टाकल्यावर अशी गोळी होते। परत आपण अशी गोळी त्याच्या पाण्यामध्ये टाकली नसं की आवाज येतो, असं कडक कसा आवाज येतो तसा आवाज येतो। तर इथं आपला हा चिक्की बनवण्यासाठी पाक तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण आता शेंगदाणे घालून घेऊ। 3 ते 4 मिनिटात आपण हे असं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। चांगलं हे गुळामध्ये असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे शेंगदाणे।
इथे हे आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करू आणि आपण हे मिश्रण असं पूर्णपणे असं मिश्रण आपण कढईतून काढून असं थापून घेणार आहोत. आता ज्याच्यावर आपण थापणार आहोत ना त्याला सुरुवातीला आपण तेल लावून घेतलेलं. तेल किंवा तुम्ही तूप लावू शकता. आणि थोडेसे गरम आहे त्यामुळे मी हे उलटण्याने असं थोडस हे करून घेतलेलं आहे असं दाबून. आणि आता लाटण्याने आपण लाटून घेणार आहोत. थोडस हाताने आपण व्यवस्थित असं साईडने व्यवस्थित करून घेणार आहोत. आणि जेवढी आपल्याला जाड हवी ना तेवढे आपण हे आता असं लाटून घेणार आहोत. जास्त आपल्याला पातळ लाटून घ्यायचं नाहीये, थोडीशी जाड अशी ठेवायची. तर हे आपण साईडचे आपल्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा आपण साईडने करून घेणार आहोत. तर इतपत मी ही लाटून घेतलेली आहे. आता याचे आपण सुरीने असे कट करून घेणार आहोत. आणि गरम असतानाच थोडं करून घ्यायचं आहे. नंतर हे थंड झालं की कडक होतं त्यामुळे आपल्याला ह्याच्या वड्या पाडता येत नाही. अशा तुटतात त्यामुळे आपल्याला हे गरम असताना चाकूने असे व्यवस्थित पाडून घ्यायचे. आता तुम्हाला जशी साईज पाहिजे तेवढ्या साईजचे तुम्ही हे कट करून घेतलात तरी पण चालतंय. आणि खूप वेळ लागत नाही, 10 मिनिटात आपली ही बनवून तयार होते. जास्त पण साहित्य लागत नाही. 2 साहित्यामध्ये ही आपली शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार होते. तर इथे आपले हे कट करून झालेले आहे. आता थोडस आपण थंड झालं की त्याचे आपण अशा वड्या काढून घेणार आहोत. तर इथे थंड झालेलं आहे आणि आता आपण या अशा वड्या बाजूला करून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम सहज निघतायत. आणि खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चिक्की ही बनवून तयार झालेली आहे. आणि निघताना पण एकदम सहज निघायला लागलेली आहे. तर बघू शकता छान अशी आपली शेंगदाण्याची चिक्की घरच्या घरी आपण बनवलेली आहे. आणि ही तुम्ही उपवासासाठी सुद्धा पण ही शेंगदाण्याची चिक्की चालते. कारण त्याच्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे फक्त आपण घातलेले त्यामुळे ही उपवासासाठी सुद्धा चालते. आणि खूप सिंपल रेसिपी आहे. तुम्ही ही पहिल्यांदा सुद्धा बनवला तर एकदम परफेक्ट बनते. आणि खायला पण खूप पौष्टिक आहे. आणि एकदा बनवलं तरी भरपूर दिवस ही टिकते. मी एक तोडून दाखवते तुम्हाला. खूप छान अशी ही शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार होते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.